ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवसेना मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाची आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 15 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आर्यन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. सकाळी 11 वाजून 51 मिनिटांनंतर द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे. रात्री 9 वाजून 47 मिनिटांनंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो हर्षणी योग आहे. सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनंतर वज्रयोगाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 4 वाजून 30 मिनिटांनंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. सकाळी 11 वाजून 51 मिनिटांनंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 19 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु कर्क राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह अस्तंगत आहे मित्रांनो 4 जुलै पासून. मित्रांनो, यावरील पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया. संकल्प असा आहे मित्रांनो: हर ओम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगी प्रथम पाते शंभूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमा शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठे संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे पुष्य नक्षत्रे हर्षणी योगी बहुकर्णे प्रतिपदा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यात विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे. या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 4 मिनिटांपर्यंत आहे. मित्रांनो, काही महत्वाचे धार्मिक मुहूर्त आपण पाहणार आहोत. यामध्ये साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 20, 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 19, 20, 24, 26, 29 आणि 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 20, 31 ऑगस्ट, दिनांक 1, 3, 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 20, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 19, 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तू शांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 11 वाजून 52 मिनिट ते रात्री 9 वाजून 47 मिनिटांपर्यंत असणार आहे. दिनविशेषमध्ये चंद्रदर्शन आपण जर रेग्युलर घेत असाल तर 8 वाजून 27 मिनिटांपर्यंत आपल्याला चंद्रदर्शन घ्यायचे आहे. द्वितीय श्राद्ध कर्म आहे मित्रांनो. या तिथीवर आपल्याशी संबंधित काही नातेवाईकांचे श्राद्ध कर्म करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराह्न काळात करा मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 11 वाजून 51 मिनिटांनंतर हजर आहे. त्याआधी नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या नंतरच आपण सुरू करू शकता. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.